हाय हॅलो नमस्कार. तर जय भीम जय संविधान. तर आज आम्ही गेलो होतो. तर आज तुम्हाला दिवसाचा ब्लॉग बघायला भेटणार आहे. तर आज आम्ही गेलो होतो कॅथ लॅबला ह्यांना डब्बा घेऊन. तर जेवणासाठी मी काय काय बनवलं होतं बघा. मटकीची उसळ बनवली होती, कोबी बनवली होते, भात चपाती आणि फरसाण त्यांना असं घेऊन गेले होते जेवायला. मग यशनं सुद्धा खूप मज्जा केली, तिथं बसून फरसाण खात होता यश सुद्धा. त्यांच्यासोबत जेवायला त्याला लय आवडते. त्याची काय खुर्चीवर बसून मज्जा चालू होती. ह्यांनी जेवण करत होते, मग म्हणत होते जेव जेव जेव. पण तुम्ही घरी नाश्ता करून गेले होते, त्यासाठी मला काही भूक नव्हती. ते त्यांनी त्या फोनवरनं काय काय कॅन्टीनमधनं ऑर्डर ते द्यायचं असेल तर ते ऑर्डर करतायत. मस्त असं त्यांचं जेवण चालू होतं. येसच्या इकडं मज्जा चालू होती. मम्मा फरसाण दे म्हणून त्याच्या पप्पाला चालत होता फरसाण मागून. त्याला फरसाणा खूप आवडतो. फरसाण आणि चिप्स घरी केलेले खूप आवडतात त्याला. आणि यश काय त्याच्या पप्पासोबत गप्पा मारत होता. पप्पा 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 करून बोलत होता. तर तो व्हिडिओ सुद्धा एडिट करू देत नाही. त्याला काही ना काही आत बोलायचं असतं. हे आहे चेंजिंग रूम. तर ही आहे चेंजिंग रूम. तर चेंजिंग रूम मध्ये सुद्धा कॅमेरे बसवलेले आहेत. आणि बॅक साईडला असं रिकामी जागा आहे. आणि इथं मंकी म्हणजे माकड वगैरे खूप येत आहेत तिथं. आणि तिकडं आहे कॅथ लॅब. यांनी सांगत होते तिकडं काय काय आहे आतमध्ये. पण मला काय सांगता नाही आलं, त्यासाठी मी काय बोलत नाहीये. मग हे सुद्धा त्यांच्या मागं सांगत होता असं आहे तसं तसं आहे, तिकडं कॅथ लॅब आहे म्हणून सांगत होता तो. त्याला कॅथ लॅब मध्ये गेल्यावर खूप मज्जा येते. हो ना यश? तुला कॅथ लॅब मध्ये गेल्यावर मज्जा येते? हा. तो काय एक 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 मागत होता, कारण त्याला भूक खूप लागली होती. तो 10:30ला उठला होता सकाळी. आणि 10:30ला उठल्यामुळं त्याला आंघोळीला ते खूप वेळ झाला. 11 11:30 वाजले होते यशला आंघोळीला. त्यासाठी जेवण सुद्धा उशीरनंच केलं. आणि आम्ही 12ला गेलो होतो ह्यांना डब्बा घेऊन. जरासं बसलो त्यांचं जेवण होईपर्यंत. गेसमुळे त्यांना जेवायला भेटत नाही, त्यासाठी नाश्ता करायला भेटत नाही. डायरेक्ट ते जेवणच करतात. आणि 12 वाजले होते बघा नाश्ता करत जेवण करायचं त्यांना. खूप भूक लागली होती त्यांना. टाईमच भेटत नाही अजिबात. भरपूर कामं वगैरे असतात ते झाल्यानंतर. आणि यश काय त्याच्या पप्पासोबत गप्पा मारत होता. पप्पा घरी चला म्हणून सांगत होता त्यांना. पप्पा घरी चला. खूप खुश होतो तो पप्पा घरी आल्यावर. तर आमचे 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर थँक्यू ऑल यूट्यूब फॅमिली. तर असं सपोर्ट राहू द्या. असेच आम्ही व्हिडिओ टाकत जाऊ. तुमचा सपोर्ट असेल तर मस्त असे मस्त व्हिडिओ बनवत जाऊ. तर 100 सबस्क्रायबर झाल्याला आपल्याला सेलिब्रेट करायचं आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण तोही व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर तिथं काय बापलेकाची खूप मया अशी चालू होती. एकूण एकावर प्रेम खूपच चालू होतं. एकूण एकाची पप्पी घ्यायला. यश कसा लाडात येतो बघा. मग आम्ही नंतरनी तिथं झालं, मग आम्ही घरी आलो. त्यांचा डब्बा नाश्ता वगैरे झाल्यावर जेवणाचा डब्बा घेऊन घरी आलो. मग यश काय चावी मागितली माझ्याकडनं. मम्मा मी उघडतो दरवाजा म्हणून. चावी घेऊन बसला होता तो. आतमध्ये नको जायचं मम्मा, बाहेर बसायचे, कारण खूप गरमी सुटली आहे, त्यासाठी नको म्हणत आतमध्ये. मग शेवटी कुलूप उघडला त्यानं. कुलूप उघडून
तिथंच खेळत बसलाय तो. आणि तिथं छोटीशी एक चुपकली येते, म्हणजे पाल येते, त्याच्यासोबत खेळत बसतोय तो. मम्मा चुपकली म्हणून घेतोय तो. आणि ही आमची नवीन गाडी. तर ह्या गाडीला घेऊन आम्हाला काल 1 महिना झालेला आहे कंप्लीट. युनिकॉर्न, होंडा युनिकॉर्नची खूप मस्त अशी गाडी आहे. लॉंग रूटला खूप मस्त आहे ही गाडी. म्हणजे कुठं खड्डा वगैरे आला तर गचका बसत नाही त्या गाडीवर. खूप मस्त अशी आहे गाडी. मस्त रोज एक चक्कर मारायला नेते यशचे पप्पा आम्हा दोघालाही फिरायला. आणि उन्हाचं तर किती कहर होता रे तेव्हा, खूपच ऊन पडलं होतं. आणि यश काय आतमध्ये जायचं नको बोलत होता. आणि आम्हीही नाश्ता केला नव्हता, खूप उशीर झाला होता आम्हाला. पण आम्हाला काही प्रॉब्लेम नको, झोप कंप्लीट होईल म्हणून यशचे पप्पा सकाळी डबा नेत नाहीत. आणि मग 11 वाजता येऊन डबा घेऊन जातात. सकाळी 8 वाजता जातात. झोपा तुम्ही, तुमची झोप कंप्लीट करा, मग नंतर मी 11 वाजता येतो मी डब्बा न्यायला. मग यशला खाऊ वगैरे चारला आणि यश झोपला 2 वाजता. खाऊ ते चारून यशला झोपी घातलं. मस्त असं यश झोपला होता. मग 5 वाजता त्याचे पप्पा आल्यानंतर आम्ही थोडासा यशनं आणि मी कॅरम खेळत बसलो. यश काय सगळं माझं आहे माझं आहे म्हणून सगळं गोळा करून घेत होता. मम्मा माझं म्हणून सांगत होतं ते सगळं. तर ठीक आहे बाबा, तुझंच आहे सगळं, मी तर बोललो होते त्याला. एक घे तुला म्हणालता, एक घे तुला मम्मा, एकच घे तुला, असं बोलत होता ते. खूप बोलतो यश. त्याला सगळे बॉडी पार्ट्सचे नाव आता एवढा 2 वर्षाचा कंप्लीट झाला तो, पण त्याला सगळे बॉडी पार्ट्सचे नाव माहिती आहेत. आणि 1 to सुद्धा त्याला 10 पर्यंत बोलता येतात. ABCD Z पर्यंत बोलतो. मस्त असं खूप हुशार आहे यश. आणि ती कॅरम माझ्यासोबत खेळत बसला होता तो, मम्मा माझा आहे म्हणून. सगळे गोळा करून घेऊन बसला होता बघा जवळ, मम्मा माझं आहे करून. मम्मा नुसतं मम्मा ओरडत असते दिवसभर. तर आता मला जायचं होतं आवरून बाहेर चक्कर मारायला गाडीवर. तर इथं आम्ही आलो टॅबला चार्जर घेण्यासाठी. म्हणजे टॅबला चार्जरची पिन आली होती, परंतु ते गड्डू आला नव्हतं. त्याला काय बोलतात काय माहीत नाही, पण त्याला ते गड्डू नव्हता आला. त्यासाठी आम्ही घ्यायला आलो. तो गड्डू आम्हाला भेटला 1500 रुपयाला. एवढा महाग भेटला 1500 रुपयाला. मग नंतर इथं आम्ही फळं खायला आलो होतो. म्हणजे लिच्ची काय म्हणतात ते कमेंटमध्ये नाव सांगायचं. लिच्ची घेतली आणि मँगो घेतले 1 किलो आणि ॲपल घेतले 1 किलो. तर असं काय आम्ही फ्रूट्स घेतले आणि घरी ठेवून मग नंतर कपडे ते बदलले. कपडे बदलून आम्ही अजून चक्कर मारायला गेलो. चक्कर मारायला जाऊन एक यशसाठी खाऊ बनवण्यासाठी, खिचडी वगैरे त्याला करून खाऊ घालण्यासाठी छोटंसं एक कुकर घेतलं. आणि ते कुकरसुद्धा आम्हाला 800 रुपयाला एवढं महाग भेटलं. जर शॉक झाले, 800 रुपये किती महाग रे देवा. यशसाठी काय पण म्हणून 800 रुपयाचं ते एवढं छोटंसं कुकर आणलं 1 लिटरचं. मग ते कुकर घेऊन आल्यानंतर मस्त असं चपाती आणि आमलेट बनवली आणि यशला खाऊ चारला. आम्हाला यात्रेमध्ये जायचं होतं. यात्रा खूप भरली होती. यात्रेमध्ये सुद्धा खूप गर्दी झाली होती. आणि यश काय सांगत होता, बोलत होता हाय गाईज म्हणत होता, हॅलो. मग गाडीवर छोटासा शूट घेतला मस्त असा.
हे सुद्धा काय काय बडबडत असते सारखं, जरा शांत बसत नाही तो, काही ना काय बोलत असतोय. मी जसं बोलल तसं तो सगळं बोलतोय. तर यस ते ABCD 1 2 म्हणजे स्टडी करताना व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा. यस. आणि यससाठी ब्ल्यू हार्ट पाठवा मस्त असं. आणि यससाठी एक कमेंट होऊन जाऊ द्या तुमच्या मनाप्रमाणे. तर हे गाडीवर काय यशला खूपच मजा येत होती. आम्ही चक्कर मारण्यासाठी गेलो होतो मस्त असं. आणि तर बसवेश्वर मूर्तीपाशी किती भारी असं वाटतंय, पाणी वगैरे मस्त व्ह्यू, किती भारी येतो व्ह्यू. तर मग आम्ही तिथं गेलो मस्त असं. यश खेळत होता, मस्त पळत होता. त्याला खूप खेळू वाटते बाहेर. आणि आम्ही दोघांनाही आता ते सवयच होऊन गेली की रोज एक का होईना चक्कर मारल्याशिवाय आम्हाला घरात करमतच नाही, अजिबात नाही करमत. त्यासाठी आम्हाला रोज एक चक्कर मारतात यशचे पप्पा. किती भारी वाटतं तो. आणि मग आम्ही तिथं खेळत बसलो, एक तासभर तिथं खेळलो आणि 10 10:30ला घराकडे आलो. आणि मग घराकडे येता येता आम्ही तिथं कुल्फी घेतली आणि मँगो शेक पेला ह्यांनी. तीन कुल्फी घेतल्या. मग कुल्फी घरात आल्यानंतरच खाल्ली सुद्धा. तर तिथे मँगो शेक यांनी मस्त असं पिऊन आले होते. त्यात सब्जा फिरक्या होता मस्त असा. उन्हाळ्यात सब्जा प्यायला खूप भारी, उष्णता कमी होते अंगातली. त्यासाठी रोज 2 टाईम तरी सब्जा प्यायला पाहिजे, सकाळ संध्याकाळ. आणि यशचे पप्पा काय, आता यशला तर खूप आवडलं होतं ते मँगो शेक. आम्ही कधी बाहेरचं त्याला काय नाही चालत, परंतु त्याला खूपच तोंडाला पाणी सुटत होतं, त्यासाठी त्याला चारलं मँगो शेक. तर असं कसा खात होतं बघा. त्याला सब्जा तर त्याला खूप आवडतो, खूप अप्रतिम, त्याला आवडीचा खूप सब्जा. आणि मग म्हणलं व्हिडिओसाठी मला तर एक घास चारा हो, आणि त्यांनी मला एक घास चारला. आणि यश काय पप्पा द्या द्या करत होता, मग त्याला चारत होते यशचे पप्पा. दोघालाही खूप आवडला होता मँगो शेक. आणि तो किती क्यूट, ते ब्लॅक कलरचे मला खूप आवडले डॉगी. मी त्यांना म्हणत होते घ्यायचं का आपण एक घराकडं, तर नको नको बोलत होते. मला खूप आवडले होते खूप. आणि यशलाही खूप आवडतात डॉगी कॅट. तर तिथे यश बघा कसं खात होता कुल्फी बघा. त्याला खूप आवडतं. गार खायला दिलं म्हणजे त्याला खूप, गार आणि गोड स्वीट काहीही द्या त्याला खूप आवडतं. तर ही छोटंसं कुकर आणलं होतं आम्ही यशच्या ह्याच्यासाठी. आणि ही आम्हाला कुकर पडलेला आहे 800 रुपयाला. तर चला झालेला आहे आता. टॅबमध्ये यश काही काही लिहित बसला आहे. तर चला, ओके बाय, गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम. तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर असंच